एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅन्सर पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले। या अत्याचारानंतर ती गर्भवती राहिली, मात्र ती कॅन्सर पीडित असल्याने तिला केमो घ्यावे लागत आहे। हेच केमो घेण्यासाठी ती गेली असता तपासणी दरम्यान तिच्या पोटात गर्भ वाढत असल्याचं डॉक्टरांना समजलं। दरम्यान या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अल्पवयीन पीडित मुलीच्या ओळखीच्या व्यक्तीने हे अत्याचार केले होते। या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली। ही मुलगी बिहार राज्यातून महाराष्ट्रात कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी आली होती। यावेळी तिच्या ओळखीच्या व्यक्तीने तिला बदलापुरात राहण्याची सोय केली होती आणि तिच्या उपचारासाठी तो मदत करत होता। या दरम्यान त्याने तिच्यावर अत्याचार केले आणि ती गर्भवती राहिली, मात्र केमोचे उपचार घेत असताना ती गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नमस्कार। या अनुषंगाने बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यातील फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे आपण गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। त्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीला आपण अटक केलेला आहे। त्याबाबतीत पुढील तपास चालू आहे। ते कॅन्सर पीडित आहे हे खरं आहे आणि ते आरोपी आणि फिर्यादी हे बिहार राज्यातील आहेत। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।